विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कमेंटमध्ये मला सांगा, की यश तर मिळवायचं आहे आपल्याला. ओके. मग या यशाचं रहस्य काय? किंवा या यशामधली महत्त्वाची स्टेप कुठली आहे मला सांगा. महत्त्वाची स्टेप मी तुम्हाला सांगतो, कमेंट मला हवंय तुमच्याकडून. अगदी पहाटे 5 वाजल्यापासून तुम्ही व्हिडिओ बघताय लक्षात घ्या. बरीचशी मुलं आहेत ती रेग्युलर व्ह्यूअर आहेत. सकाळी 5 वाजता मी आता शेड्यूल पण तुम्हाला द्यायला सुरुवात करणार आहे. टार्गेट पण देणार आहे. पण आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय, की यश मिळवायचंय कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. भले ती मग एम-एच-टी, सी-ई-टी असू दे, त्याच्यानंतर जे-डबल-ई, नीट, यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे. त्याच्यात 100% यश मिळवण्यासाठी काय करावं लागेल? कॉमेंट मला पाहिजे लक्षात घ्या. करा. सांगा. तुमचे दिसू दे मला तुमचं म्हणणं आहे हे पण मला कळू देत. ओके. मी कमेंटची वाट बघतोय बरं का. तोपर्यंत मी काही गोष्टी तुमच्याशी डिस्कस करतो. लाईव्ह सेशनला जेव्हा आपण सुरुवात केली ना लक्षात घ्या, तेव्हा आपण एक 70-80 मुलांपासून सुरुवात केली बरं का. पण ॲक्चुअली आता ती लाईव्हच्या मुलांची संख्या अगदी 150च्या आसपास पोहोचलेली आहे. म्हणजे एकाच आठवड्यात ना 50% ग्रोथ आहे लक्षात घ्या. मग हा ग्रोथ रेट तर अतिशय चांगला आहे. मग तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय, तुम्ही लाईव्ह सेशन मधले लेक्चर्स बघा. त्यात आम्ही अतिशय कमी टाईमपास करतोय. जास्त वेळ तुमचा घेत पण नाहीये. पण माझी इच्छा आहे, की आयोनिक इक्विलिब्रिया, सॉलिड स्टेट याची जरा बघा लाईव्ह सेशन्स म्हणूया आपण. तर त्यात सगळे न्यूमेरिकल्स मी घेतलेत. सोल्युशन टॉपिकचे पण आता मी घेणार आहे लक्षात घ्या. मग याच्यात तुमच्या काय लक्षात येतंय? माझ्या काय लक्षात आलं? काय? पुस्तकातले प्रॉब्लेम ॲज इट इज सी-ई-टीला पण आहेत. ते पण 2025 ला बरं का बाळांनो. मग तुम्हाला एवढं आवडतंय माझं चॅनल, मग व्हिडिओला लाईक का करत नाही? ओके. सबस्क्राईब सुद्धा करत नाहीये. शॉकिंगली सांगतो, की 70% असे व्ह्यूअर आहेत, की जे चॅनलला सबस्क्राईब करतच नाहीयेत. म्हणजे 10,000 व्ह्यू झाले. 10,000 चे 70% काय छोटा नंबर नाहीये. मग तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. ओके. मग माझं ऐकत तुम्ही नक्कीच कमेंट केलं असेल. हे मोबाईलची सवय लागली बरं का ते लाईव्ह लेक्चरमुळं बरं का. बरं असू दे. मी आता सांगतो. तुमची उत्तरं काय असणार आहेत, की डेडिकेशन पाहिजे, हार्ड वर्क केलं असणार. कमेंट रिमूव्ह करू नका बरोबर का, असू दे कमेंट. डेडिकेशन पाहिजे, हार्ड वर्क करावं लागणार आहे, टाईम टेबल बनवावं लागणार आहे. सगळं ठीक आहे. पण काही मुलांनी माझ्या मनातली गोष्ट बोलून दाखवली असणार आहे आणि ती आहे टेस्ट. जोपर्यंत तुम्ही टेस्ट देणार नाही, तोपर्यंत तुम्ही अॅनलाईज कसं करणार, की तुमचा अभ्यास कुठपर्यंत पोहोचलाय ते? आलं का ध्यानात? हे सगळ्यात महत्वाचं आहे. यशाचं रहस्य हे आहे लक्षात घ्या. मी कितीतरी मुलं बघितलेत, की फेल्युअर बघितलंय मी. का? टेस्टची भीती वाटते. अजून अभ्यास झाला नाही. पेपर सोपे असतील का? अरे 5वी पासून 12वी पर्यंतचे क्लासेस आहेत माझ्याकडं. छोट्या मुलांचा क्लास घेताना अतिशय आनंद होतो. उड्या मारत उत्तरं देतात. वय वाढेल तसं जरा लाजायला सुरुवात करतात. माझं चुकेल का? बाकीची मुलं काय म्हणतील? ते जाऊ दे. मग ही जी छोटी-छोटी मुलं आहेत ना, जेव्हा टेस्ट डिक्लेअर करतो की नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळा निघून जातो. "सर टेस्ट? राहू दे की." "मग कुठले प्रश्न येणार आहेत?" हेच विचारणार ना? असेच येतील ना प्रश्न? पहिलं प्रश्न चुकीचा आहे इथं. येऊ दे ना कुठल्याही टाइपचा प्रश्न. मला कन्सेप्ट माहिती आहे, मी सोडवू शकतो, असा तुमचा ॲटिट्यूड पाहिजे. बरं, यासाठी मी तुम्हाला काय हेल्प करतोय, तर काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. पहिल्यांदा तुम्हाला बघा, मी तुम्हाला सांगतो, काही मुलांना खूप त्रास होतो. जेव्हा मी माझ्या ॲप्लिकेशनबद्दल सांगायला सुरुवात करतो ना, काही जण कमेंट करतात, "सर बास करा प्रमोशन तुमचं." एक सांगतो, ॲपवरती फ्री टेस्ट आहेत. ओके. माझी इच्छा आहे जास्तीत जास्त मुलांनी यावं. प्रॉब्लेम काय होतोय, रोज नवीन सबस्क्रायबर जॉइन होतायत. काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत ना, म्हणून एक्सप्लेन करतोय. एका मिनिटाचा प्रश्न आहे. बघा, प्ले स्टोअरवरून तुम्ही पहिल्यांदा सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड केलं. ॲप डाउनलोड केलं, की तिथं तुम्हाला स्टोअर हा ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करा. मग वेगळ्या-वेगळ्या बॅचेस दिसतील. मग तुम्हाला तिथं व्हिजन बॅचवर क्लिक करायचं. ओके. व्हिजन बॅचवर क्लिक केलं, की वरती मोबाईलमध्ये वरच्या बाजूला तुम्हाला कंटेंट नावाचा बार दिसला असा. कंटेंटमध्ये क्लिक केलं, की तुम्हाला वेगवेगळे फोल्डर दिसतील. त्यातला टेस्टचा फोल्डर शोधा. ओके. आणि त्या टेस्टच्या फोल्डरमध्ये मी फ्री टेस्ट दिलेल्या आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, मग या टेस्ट द्या ना तुम्ही, द्या. तुमचा अभ्यास झालाय ना, टेस्ट द्या ना. बरं, ॲपवरतीच जायचं नसेल, तर YouTubeवर सॉरी Play Storeवर असेही बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत, जिथे तुम्हाला टेस्ट भेटतील.
काहीही करा पण टेस्ट द्या. टेस्ट दिल्याशिवाय रिझल्ट लागणार नाही हे लक्षात घ्या. हे माझं वाक्य तुम्ही लक्षातच ठेवा. टेस्ट ॲट एनी कॉस्ट तुम्ही दिल्या पाहिजेत. बरं. बरं या टेस्ट देऊन करायचं काय? त्याचं एनालिसिस पण केलं पाहिजे. जे प्रश्न चुकलेत ना, ते सोडवले पाहिजेत परत हेही लक्षात घ्या. बरं आता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे बघा आज तारीख किती आहे? आज आहे 24 ऑगस्ट बरं का. मी असं तारीख का लिहितोय माहितीये का? कारण मी बरेच वेळा सांगतो, की YouTubeवर हा व्हिडिओ परत-परत पुढच्या वर्षी पण बघितला जाईल बरं का. पण 24 ऑगस्ट म्हणून तर हे पण लिहून टाकतो 2025 ना बाळांनो. मग आज आहे संडे. मग संडेला आहे ग्रुप टेस्ट. सब्जेक्टचं नाव आहे केमिस्ट्री. ओके. टॉपिक 3 आहेत. सॉलिड स्टेट एस-एस लिहितो. सोल्युशन आणि आयोनिक इक्विलिब्रिया. टेस्ट ही फक्त आणि फक्त न्यूमेरिकल्स वरती आहे. फक्त आणि फक्त न्यूमेरिकल्स वरती आहेत. मग आयोनिकचा सॉल्युटेचे लाईव्हचे व्हिडिओ पहिला कंप्लीट करा आणि मग टेस्ट द्या. टेस्ट मी ओपन ठेवेन. ओके. आज उद्यापर्यंत कायमस्वरूपी वाटल्यास ओपन ठेवेन लक्षात घ्या. नाही मग आज राहू दे, उद्या टेस्ट देऊ, उद्या परवा असा उद्योग करू नका तुम्ही. ओके. बरं आता मी सांगतो. आता मात्र कसं आहे तुम्हाला कळालं. ओके. मग आता मला सांगायचंय ती महत्त्वाची गोष्ट मी एक्सप्लेन करतो, की तुम्हाला करायचंय काय? तर मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला ही जी व्हिजन बॅच आहे, ह्याची मी माहिती देणार आहे. ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांनी व्हिडिओ स्किप करा बाळांनो. ओके, थांबू नका. अभ्यासावर फोकस करा. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, की व्हिजन बॅचमध्ये फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री असा एक फोल्डर आहे. ती ॲक्चुअली आपली बॅचच आहे ₹1500 लक्षात घ्या. त्याच्यात आम्ही काय प्रोव्हाईड करतोय, की फिजिक्सचे सगळे न्यूमेरिकल्स पुस्तकातले सोडवून दिलेले ॲज वेल ॲज एक्सरसाइज मधले. ऑर्गॅनिकचे 4 टॉपिक हॅलोजन पासून अमाइन पर्यंत त्याच्या रिएक्शन्स घेतोय. इतकं भारी वाटतंय ना मुलांना सगळं जमायला लागलंय लक्षात घ्या. ओके. फिजिक्स न्यूमेरिकल्स सोपे वाटायला लागलेत लक्षात घ्या. फ्लुइड मेकॅनिक्स, बर्नौलीज वगैरे आरामात मुलांना न्यूमेरिकल जमतायत. मग हा एक फोल्डर आहे. मग त्याच्यावर एक डेमो लेक्चर फ्री असेल तर बघा ना. अख्खा टॉपिक फ्री असणार आहे त्याच्यावरती. ते व्हिडिओज बघा. ओके. ही एक बॅच आहे त्याच्यामध्ये. बरं त्याच्यामध्ये अजून एक फोल्डर आहे, की ज्याच्यात तुम्हाला संघर्ष बॅच दिसेल. त्यात मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं घेतलंय. बोर्डसाठी तयारी करून घेतले. आय-एम-पी क्वेशन्स घेतलेत बरं का. असं लाईन टू लाईन मी घेत नाही बरं का. आय-एम-पी क्वेशन्स त्यात घेतलेत. त्यातलंच येणार आहे परीक्षेत लक्षात घ्या. ओके. फिजिक्स आणि केमिस्ट्री. संघर्ष बॅचमध्ये मॅथ्स नाहीये बरं का लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर आता क्रॅश कोर्स आहे. मग क्रॅश कोर्समध्ये 11 प्लस 12चं ना एम-एच-टी, सी-ई-टीचा 100% सिलेबस होणार आणि त्याच्यामध्ये फिजिक्स पण होणार, केमिस्ट्री पण होणार, मॅथ्स पण होणार. सगळा सिलेबस होणार आहे त्याच्यात लक्षात घ्या. बरं संघर्ष बॅचची किंमत 3000 आहे. क्रॅश कोर्सची पण 3000 आहे. मग सगळे मिळून ती 7500 ची किंमत आहे. पण ती आम्ही बॅच सगळ्या तुम्हाला व्हिजनमध्ये 4500 प्लस ॲप्लिकेशन तुमच्याकडून 4000 जे ₹200 चार्जेस घेतोय. तुम्हाला 4700 पे करावे लागतात. आमच्याकडे येताना पुन्हा ह्यातले बी कट होतात ₹600. मेन पॉइंट काय आहे, की तुम्हाला या सगळ्या बॅचेसमध्ये हा फोल्डर मी फ्री ठेवतोय बरं का. सगळ्यांसाठी लक्षात घ्या. ओके. ऑलरेडी माझ्याकडे अशी मुलं आहेत, की ज्यांनी वेगवेगळ्या बॅचेस पर्चेस केल्या होत्या. पुन्हा पण ते माझी बॅच पर्चेस करतायत. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. नाव नाही घेत स्टुडंटचं मी त्या. माझ्याकडे लास्ट इयर जो स्टुडंट होता, लास्टच्या लास्ट इयर सुद्धा म्हणूया आपण, वर्षीच लक्षात घ्या. जाऊ दे त्यांचं. माझ्या मुलाचं नाव घेतो मी. मनीष आता फायनल इयर सी-ओ-ई-पीमध्ये आहे माझा मुलगा. तो जेव्हा 12th मध्ये होता, तेव्हा आम्ही निशांत सरांची बॅच घेतली होती. त्यावेळेस ते अवेलेबल होते. बाकीच्या बॅचेस एवढ्या नव्हत्या. निशांत आणि आमची अशा 2च पेड बॅचेस होत्या. निशांत सर म्हणजे मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी पुण्यातला दी बेस्ट क्लास आहे. मग माझा मुलगा त्यांना फॉलो करत होता आणि मी तुम्हाला सांगतो ऑनलाईनच्या फीज एवढ्या कमी आहेत. तुमच्या ऑफलाईनपेक्षा किती कमी आहे. ऑफलाईनची फी ₹1,00,000 आहेच. मग ऑनलाईनमध्ये आता जी 11th स्टँडर्डची मुलं आहेत त्यांना तर मी 2 वर्षाची फी 2000 सॉरी 5,000 घेतोय लक्षात घ्या. ओके. मग एवढ्या फीज कमी आहे त्यामुळे फॉलो करायला काही अवघड नाही. तुमचे पालक तुम्हाला द्यायला तयार आहेत रे. तुम्ही करायची मानसिकता ठेवली पाहिजे. तेवढा वेळ काढला पाहिजे. बरं मी कुठं म्हणतोय बॅच घेतलीच पाहिजे म्हणून. घेणारे घेतायत. पण तुम्ही टेस्ट तर द्या ना. टेस्ट द्या ना तुम्ही लक्षात घ्या. मग अभ्यास झाला नाही असं म्हणूच नका लक्षात घ्या. पण पडू दे कमी मार्क एक वेळ, पण टेस्ट ही दिलीच पाहिजे लक्षात घ्या. बरं ओके. लाईव्ह सेशनचं टाईम टेबल मी तुम्हाला सांगतो. सोमवार ते शुक्रवार शक्यतो आम्ही लाईव्ह लेक्चर घेतो. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत आणि संध्याकाळी उशिरा आम्ही घेतोय. आता हं.
काही मुलं म्हणतात थांबूच नका. वाजू दे 12-1 वाजेपर्यंत घ्या. पण तासात, दीड तासाचं लाईव्ह सेशन असतंय बरं का. आणि इतका वेळ तर तुम्ही जागे असताच ना. आणि सगळ्यांना सोयीस्कर ठरते. मी जरा टायमिंग चेंज करायचा विचार केला, पण मुलांचं नको होतंय. काहींचे ऑफलाईन क्लासेसच संध्याकाळी असतात. मग नको आहे. लाईव्हला एक थोडंसं इंटरॅक्शन होतंय बरं का. मी मान्य करतो. माझी चूक होती. मी आतापर्यंत लाईव्ह घेतलं नाही लक्षात घ्या. पण मी आता लाईव्ह घ्यायला सुरुवात केलेली आहे. संख्या वाढत चाललेली आहे मुलांची आणि अजून तुमचा सपोर्ट वाढत जाणार आहे. ठीक आहे मग चला. व्हिडिओ मी थांबवतो इथं. टेस्ट द्यायची आहे तुम्हाला. ऑल द बेस्ट.